वैकुंठ परिवार पुणेच्या वतीने नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत 10,000 पणत्या लावून दीप उत्सव साजरा करण्यात आला। मागील 13 वर्षांपासून नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत वैकुंठ परिवार पुणेच्या वतीने दीप महोत्सवाचे आयोजन केले जाते। तर यंदाच्या वर्षी परिवाराच्या वतीने सिंहगड रोडवरील मानव सेवा हीच ईश्वर सेवेचे परमपूजनीय सद्गुरू श्री काका महाराज यांच्या संस्थेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे शहर संघचालक बापू घाटपांडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले। त्यांच्या संस्थेकडून धनंजय पत्की यांनी हा पुरस्कार स्वीकारला। सन्मान चिन्ह आणि 21,000 रुपये रोख असे या पुरस्काराचं स्वरूप होतं। या कार्यक्रमास नगरसेवक धनंजय जाधव, बाळासाहेब दाबेकर, प्रवीण चोरबिले, शिक्षण मंडळ सदस्या मंजुश्री खर्डेकर, गणपत घडशी, विलास आडागळे, या कार्यक्रमाचे संयोजक संदीप खर्डेकर आणि सुरेंद्र मोगे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते। तसेच यावेळी या कार्यक्रमाचे संयोजक संदीप खर्डेकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। एक पंक्ती पूर्वजांसाठी अशी एक संकल्पना पुण्यातल्या सगळ्यांना परिचित असणाऱ्या मोघे गुरुजींनी या ठिकाणी मांडली आणि 15 वर्षापूर्वी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये 100 पणत्यांपासून त्यांनी सुरुवात केली। 10,000 पणत्या आपण या ठिकाणी लावत आहोत। आपल्या पूर्वजांच्या स्मृतिप्रित्यर्थ ज्या ठिकाणी नागरिकांनी येणं वर्ज्य मानलं जातं अशा ठिकाणी आज पुणेकर मोठ्या संख्येने येतात आणि संपूर्ण वैकुंठाचा परिसर उजळून निघतो। पण हे केवळ एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये। केवळ इथे दीपोत्सव झाला, देवदिवाळी झाली एवढ्यापुरता हा कार्यक्रम मर्यादित नाहीये। वैकुंठ स्मशानभूमीतले कर्मचारी हे लोकांच्या पुणेकरांच्या दुःखामध्ये कायम सहभागी असतात। रात्री अपरात्री या ठिकाणी येणारे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे, अंत्यविधी करणे, लोकांना सांत्वन करणे, त्यांना सावरणे इथपासून सगळ्या गोष्टींमध्ये या कर्मचाऱ्यांची जशी मदत असते तसेच वैकुंठातले कर्मचारी आपल्या कमाईतला एक मोठा भाग बाजूला काढून दरवर्षी एका सामाजिक संस्थेला मदत करत असतात। आणि त्याप्रमाणे काका महाराज परिवाराला या वर्षी त्यांनी 21,000 रुपयाची मदत या ठिकाणी केलेली आहे आणि काका महाराज परिवाराचे धनंजय पत्की यांना आज या ठिकाणी आपण सेवाभावी कार्यासाठीचा पुरस्कार देखील प्रदान केला आहे। वैकुंठ मित्र परिवाराच्या वतीनं पुणेकरांच्या प्रती ही एक आम्ही जे काही करतोय ती हे पुणेकरांसाठी या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे आणि म्हणून मला या कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी पुणेकरांनी कृतज्ञता व्यक्त करावी असं आवाहन करावंसं वाटतं।